धनंजयजी मला कधी चांगलंच नाही लागून राहिला. एकाने खाली खाली आल्यावानीच लागून राहिलं. उठतो तर उठणं नाही होत, बसतो तर बसणं नाही होत. आणि माझे श्वास बी खूप चढून राहिले, श्वास बी खूप फटफट येऊन राहिले. चांगलंच नाही लागून राहिलं मला. स्वतः पुरं पोट खाली चाललं काय असं लागून राहिलं. आताच लागून राहिलं तसं का? रात्री रात्री कसं लागे? रात्री चांगलं लागे काय? रात्री तर चांगलं लागे, आत्ताच लागून राहिलं तसं. उठली, ब्रश केला आणि नाश्ता केला आणि बस एकदम भारी लागायला लागलं. बसली तर उठणं नाही झालं मानू. एवढं भारी भारी लागून राहिलं मला. काऊन तर चालतं का मग दवाखान्यात? हो चला ना, दवाखान्यात दाखवून आलं ना तर बरं राहते. नाही तर काय काय नाही काय माहित आपल्याला. दवाखान्यात गेलं जरासं डॉक्टरनं तपासलं का आपली शंका निघून जाते. चला दवाखान्यातून दाखवून येऊन जाऊ. काय काय नाही तर काऊन भारी भारी लागते एवढं तर. दवाई खाऊन राहिली बरोबर डॉक्टरने दिली ते टाइम टू टाइम? हा ते दवाई तर मी रोज खाऊन राहिली. एक टाइम माझ्या चुकून नाही राहिला. टाइम टू टाइम दवाई खाऊन राहिली मी. ठीक आहे, कर तयारी. चल मग दवाखान्यात चाललो जाऊन येऊन जाऊ. तुला मग मी आणून देईन घरी, मग मी अजून जाईन. कर तयारी, चल. हो बसा तुम्ही, मी बात तयारी करतो आणि चला दाखवून येऊन जाऊ. इंदिरा इंदिरा झोप येऊन राहिली तर जाऊन झोप ना. काय बसली काय तिथं मुनकी घालून ता कोंबडीवाणी मुनके लटकून बसली. जा झोपून राह, झोपून राहिली तर. इंदिरा 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 काय म्हणता ये तू? इंदिरा 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 काय म्हणता? जराशी डोळा लावले तर लावलं तू ना. इंदिरा 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 काय म्हणता बोल. झोप येऊन राहिली तर जाऊन झोपून जाय म्हणतो. तिथं बसली पडून जाशील ना. झोप नाही येऊन राहिली मला. आता ठेल्यावर जायचं आहे ना. तू काय झोप म्हणता? ठेल्यावर जातो आता. जराशी जेवण केलं, जराशी बसले तर मला लिहून राहिली लटक. म्हणून मी जरा लट झपके घेऊन राहिली, जरासा डोळा शांत करून राहिली. आणि तू आपली लावली इंदिरा इंदिरा जाऊन झोप जाऊन झोप. तर मग जाय ना. तर मग ठेल्यावर काही जात होतं. आता टाइम आहे ना, अर्धा घंटा टाइम आहे, मग जातो. हो काय? अहो मी म्हणतो इंदिरा, आता धनश्रीला लागला 7वा महिना. तर आता करा नाही लागत का तिचा कार्यक्रम? काय करतो का नाही करत बापा? नाही करत असेल तर नको करू. आजकाल करत असतेत म्हणून राहिली बापा. नाही तर आमच्या काळात कुठं बापा हे 7व्या महिन्यानं 5व्या महिने करे नाही. आता आता करतेच बापा. तर साऱ्या तर सुनीचे केले ना साऱ्यानं. तुले मोठी हे होती ना मायसून पोट अशी कधी होते, मायसून पोट अशी कधी होते. आता काही करत नाही का तिचं कौतुक? 7 महिन्याचा कार्यक्रम काय म्हणते ते आपलं डोहाळे जेवण की काही करतो का नाही करत बापा? करायचं आहे ना माय मनात तर आहेच गोष्ट. मग काय भुलली काय? करतो ना 7 महिना तिचा. चांगलं तिचे डोहाळे पुरवतो ना मी. करतो ना. तर आता थांब ना जराशी, आता कामं उरकू दे आता आणि करतो मग. आता कोणते कामं उरकू देता तू? त्या ठेला तर 12 महिने आहे. त्या ठेला काय उरकते का? त्या ठेल्याचं काम तुया? हो करायचं तर आहे ते तर बरोबर आहे. तुझं कामं उरकतच नाही. आता करतो ना. काय तयारी काय करायला लागन? एक साडी आणायला लागन हिरवी, नाही का? हिरव्या बांगड्या आणि हिरवा सिंगर नाही. हा हिरवा सिंगर आणि कोणी पिवडाही करते आपल्या आपल्या आवडीनं. काही हिरवच घालायला लागते तर काही मायना नाही. आपल्या आपल्या आवडीनं जे पसंत आलं ते. पण हिरवं केलं ना ते एकदम चांगलं. हिरवं मस्त. आता हिरवी साडी घेऊन ये, हिरव्या बांगड्या घेऊन ये, ओटीचं सामान घेऊन ये. मग अजून काय काय करतो बापा? करतो ते तर जरुरी आहे. जे सांगितलं मी तुला, हिरवी साडी, हिरव्या बांगड्या आणि ओटीचं सामान आणि मग बाकी फळं 5 प्रकारचे. आणि मग काय करतो ते पाय तू. हो करतो ना मा. चांगला धूमधडाक्यानंच करतो मी आता 7 महिना धनश्रीचा. मस्त जेवण खावणं नाच गाणे असं साजराच करतो मस्त. आता आज घेऊन येऊ का मग? हे साडी गिरी केव्हा मग हिला धनश्रीला नेवा लागेल ना. तिच्या पसंतीनेच घेऊन देतो. हो ना तसं कर ना तू. मग काय जात नाही तर तिला गाडी नेतं का तिले? नाही तर असं करे धनंजयच्या गाडीनं घेऊन जा. कोणती साडी लागते काय लागते तिले घेऊन दे आणि ते मग धनंजय संगच पाठवून दे. तू मग बाकीचं सामान घेऊन ये जो. हा विचारतो तिला काय म्हणते तर धनंजय बी. त्याला टाइम आहे का नाही आहे तर करतो विचारतो जराशी आणि मग घेऊन जातो तिले. तिला काय लागते काय नाही ते घेऊन देतो तिले, पाठवून देतो. मग लागतं सामान मी घेऊन घेतो मग धनंजयला घेऊन ना. हो करून घे ना. आता काही करतो मग करून घे. आता पाणी पडायच्या पहिले चांगलं होईल मस्त. करून घे. हो ना माय म्हणत आहे माय करतो ना. हा माय बाई कुठं निघाले रे दोघे जण? धनश्री आता 7 महिना लागला ना तुला. आता हिंडणं घुमणं बरोबर नाही आहे. आता कमी कर हिंडणं घुमणं. धनंजय तुला नाही समजत काय? चाललं घेऊन तिले. आता कुठे चालले तुम्ही दोघं? काय काम पडलं एवढं? तयारी की करून निघाले? आई ते काम तिला नाही सांगता येत का? काय झालं तर ते सांगू दे. काय झालं धनश्री? काऊन चालली? कुठे चालले? आई ते कनी रात्री चांगलं लागे मग झोपली दवाई घेऊन आणि मग सकाळी उठली ना तर चांगलं लागलं मला. नाश्ता केला ना तर भारी भारी पोट लागून राहिलं आई. खूपच भारी भारी लागून राहिलं. बसली तर उठणं नाही होऊन राहिलं आणि काही नाही घुमून नाही राहिलं काही नाही हलकं नाही. असं भारी असं वाटतं का पोटामध्ये कोणी गोटा ठेवला काय? एकदम खाली खाली लागून राहिलं. खाली खाली घसरल्यावानी लागून राहिलं आई. म्हणून म्हटलं येडे चला जरासं दवाखान्यात दाखवून देऊ. तर बाई मग आता 7 महिना लागला ना तुले. पोराचं गर्भ भारीच राहत असते.
हा पोरग असं त्या गर्भामध्ये म्हणून तुला भारी भारी लागते. मग तेवढ्यासाठी काय दवाखान्यात डॉक्टरला दाखवायचा? हा लागतच असते ते. आता जसं जसं वजन वाढते का नाही लेकराचं तसं तसं लागतच असते भारी. हा धनश्री माय बरोबर बोलते. जेव्हा धनंजय मग पोटात होता ना तेव्हा मुले असंच लागे भारी भारी लागे मुले. मी अशीच म्हणू का दोन दोन आहे काय गड्या म्हणून मा पोटामध्ये. हा तर पण एकच झाला असं आहे ते पोराचं भारी भारी लागत असते धनश्री. त्याच्यात काही घाबरायची गरज नाही. पण आतापर्यंत नाही लागले एवढं भारी. आजच आलं भारी लागते ते लागते आई. श्वासही खूप वरत येऊन राहिले. श्वास खूप चढून राहिले मला. तर म्हणून म्हणतो बीपी गिलोळ झाली का काय तर पाहून येतो म्हणतो. हा असं काय तुला श्वासही चढून राहिले काय? बरं बाबा मग दवाखान्यात चालले का दोघे जण? हो आई याने म्हटलं मी चला म्हटलं आपली शंका निघून जाते. डॉक्टरने तपासलं का एक वेळा डॉक्टरने सांगितलं ना की काही घाबरायची गरज नाही तर ठीक आहे. तर म्हणून मग जात आहे दवाखान्यात. हो सगळं आता पाहिजे दुसरी प्लॅनिंग केली होती धनश्री. काय प्लॅनिंग केली होती आई तुम्ही? आता 7 महिना लागला तुला. आता 7 महिन्याचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करावा लागेल ना. हा तर हो करजा ना. मग आता हे तपासून येऊ द्या मला काय म्हणते काय नाही डॉक्टर. तर मग करजा. तर मी म्हणतो तयारी करून घ्या. मग एकदम बाया बोलावल्या का झालं कार्यक्रम उरकून टाकू. तर मी आता तुला तेच म्हणणार होती का धनश्री चाल बरोबर धनंजय सांगा का एक साडी घेऊन घे. मग पसंतीची कोणती आवडते तुला ते साडी घेऊन घे. काय काय आवडते तुला दागिने काय काय म्हणतात ते घेत असतात ना. काय काय घेत असते तर ते एवढं मला काही समजत नाही. तर तू घेऊन घे म्हणतो ते आवडीनं. मग बाकीचं नाही घेतो. तर मग चला ना आता सोबतच मग दवाखान्यात डॉक्टरला दाखवून देऊ. आणि मग येता येतं काय म्हणते डॉक्टर काय नाही तर मग येता येतं ते सगळं घेऊन घेऊ. आई चाल ना मग तू गाडीमध्ये सांगत आज ठेल्यावर नको जाऊ. मग ही त्या डोहाळे जेवणाची तयारीच करून घे. हे आण ते आण काय आणतो पूर्ण एक हप्त्यात पूर्ण गोळा करून घे. काय आणायचं आहे तुम्हाला दोघीले तर चाल मग सांगत गाडीमध्ये. आणि मग काय घेता काय नाही घेऊन घ्या. आणि मग मी घरी आणून सोडून देईन तुम्हाला दोघीले बी. हो तशीच करू इंदिरा. आता काही ठेल्यावर जाऊ नको आज उद्या. आता डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो तर करून टाक कार्यक्रम. आणि मग मग जाजू लागन तर ठेल्यावर. रमाली सांगून दे नको करू म्हणून तिला घरी बोलावून घे इकडे. हा माय मी तशीच करतो. सुट्टीच घेतो 2-3 दिवस. आणि मस्त मैदा रवा आणायला आणतो. आणि रमाली इकडेच बोलावून घेतो 2 दिवस. मस्त लाडू चिवड्या करंज्या करून घेतो. मग काय तर करून घेतो या दिन करून घे चांगला कार्यक्रम. चाल आई मग तू तर तयारी झालीच आहे. चल मग पहिले दवाखान्यात जाऊ. आणि मग येता येतं काय आणायचं आहे तुम्हाला ते घेऊन घेता. मग मी सोडून देतो. चल हा जमते चल मग. तू आई येईन डिलिव्हरी करायला नाही पाळवते येईन का नाही येईन आता काय माहित. तिकडे मा बाबाचा वाखा होते तिकडे कोणीच नाही आहे. तर कायले मी मा बाबाचा वाखा करून मायाली इकडे डिलिव्हरीला बोलवू माझ्यासाठी. त्याच्यापेक्षा मी काही म्हणत नाही मायाले. मी करून घेतो कसं बी. नाही व पार्वती त्या बाबाला बोलावून घेजो इकडेच. एकटी तू कशी करशील बापा? काय एका दिवसापासूनच कामं करशील का घरचे? पाहिजेत कोण ना कोणी. आता त्या भावाचं लग्न झालं असतं तर एक कल्याणी बरी होती. पण त्या भावाचंही लग्न तिकडे दूर काढलं. त्या डिलिव्हरीच्या पहिले काढायला पाहिजे होतं. तर ते काम येत होती तुले. हो आताच काढायला पाहिजे होतं तर जमत होतं गड्या. नाही तर नाही मग अजून किती कधी काढून मग माझं कामही झालं असतं ना. ते बरं झालं तिकडे दूर काढलं तर लेकरुगी झाल्यावर आपलं आपल्यालाच करावं लागते. करून घेईन बापा मी काही कोणाला त्रास देत नाही. पण तेही साऱ्या जिंदगीभर बोल राहीन ना म्या केलं म्या केलं अशी करून नाही ते कल्याणी. नाही करत व कायले करन ते नाही करत. कराच काय लागते. हा घरचे कामच तर करावं लागते. मालिश थोडी येईन तिले करता लेकराची. मालिशले लागत तर मी येऊन जाईन मालिश करायला लेकराची. मग झालं तर विमला ताई कायले मायाला बोलावं लागते. घरचे कामं आहे तर घरचे कामं पिंकीचे बाबा करून घेतील. स्वयंपाक पाणीच आहे का नाही. माझा भाऊ बियात करून घेईन. आणि थोडंसं 4-8 दिवस बसा उठाले त्रास होते म्हणून ते लेकराचं नाही करता येईल. तर तुम्ही म्हणता करून देईन तर चालन. आंघोळ करून मालिश करून दे जा. आंघोळ करून देत जा झालं. हो ते तर करून देतो मी. पण पिंकीचे बाबा तुझ्या खावा प्यायचं करून देईन काय तर मग. हो तर पाहिन मी काय करायचं कसं नाही. होते केलं तर होते. काय एवढं बरं ते करायचं सोड. हाय गावातल्या बाया लय साऱ्या कोणी करून देते. आता लागला असेल ना तुला 7वा महिना हो पार्वती? हो लागला ना 7वा महिना लागला आता. ते इंदिराची सून ना तू संगमंगच आहेत वाटते नाही दोघी जणी. हो मी 15 दिवस समोर आहे ते 15 दिवस मागं आहे. 15 दिवसाचा फरक आहे आमच्या दोघीत. तिला लागला असेल मग 7वा महिना. लागला असेल नाही तर नाही बी लागला असेल. हो लागला असेल. तर मग तुझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करा लागत नाही काय? काय म्हणे तू आई गेली होती का तुला माहेरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करायला? काय कमला आता माझे दुसरं होय दुसरे खेप होय. दुसऱ्याला काय डोहाळे जेवणाने येण ते लागते. काही नाही करा लागत. मायाले एवढं काय समजते काय. ओटी भरून देते झालं. पिंकीच्या वेळेस बी मायाने ओटी दिली ती भरून. बस एक कार्यक्रम घे आता करते. पहिले काय ओट्या भरून दे. माया ओटी भरून दिली होती पिंकीच्या. आता हे दुसरं होय दुसऱ्या वेळेस काय ओटी किती भरा लागते तरी व दुसरं वय म्हणून काय झालं. खुशी नाही का तुला दुसऱ्याची पहिल्यासारखीच खुशी आपल्याला दुसऱ्याला बी राहते ना. हे तर मला ठेवायचंही नव्हतं पण पिंकीचे बाबा होय
माई एकच पोरगी मस्त होती आता एवढ्या महागाईच्या काळामध्ये. अजून दुसरीच पोरगी झाली दुसरी का अजून तिच्याच मागं लागा लागन मला. तिचे बेण्या घालून दे, पोरीचं मोठं नाटक राहते. पोरं तरी आपले फटकन अंग होते तल्लक होते. मा पिंकीचेच किती घरानं आहे मा मागून. अजून पोरगी झाली ना तर अजून घरानं लागन ना मागं. आता मग मी पिंकीच्या बाबाला नाहीच म्हणू, पण त्याला नाही, त्याला पाहिजेच होता. असू देत, पाहिजे दोन. आता पोरगी होय ना पोरग होय काय होते, असं दोन असं 10-12 वर्ष मग तर ते स्वतःच करते ना. हो ना, तू बी बरीच बोलतो पार्वती. पोरगी होईन तर पोरगी होईन तर काय झालं, होईन पोरगी तर. मला नाही पाहिजे आता पोरगी. एक पोरगी आहे भरपूर आहे, पोरगा पाहिजे मला आता. म्हणून म्हटलं होते नाही होत काय गॅरंटी, म्हणून मी नाही ठेवत होती. एकच पोरगी राहू द्या म्हटलं. अशाने होते काय हो पार्वती, एकच पोरगी 2-3 तर पाहिजेच बापा. 2-3 मी तर एकच म्हणतो तो 2-3 म्हणतो. हो मग काय तर मला 2 आहेत ना. मला तर एकच झालं बाबा. मला होत होते 3-4, पण ह्या इजा झाला आणि मला काय ते बिमारी होऊन गेली, मग राहिलंच नाही बापा. तर राहिला एकटाच लाडोबा. मग असं काय म्हणलं ते, मी म्हणलं तुम्हीच नसून होऊ दिलं बा. नाही होऊ दिलं नाही, काही राहिलंच नाही ना. अय पार्वती, जास्त उभी उभी नको राहत जाऊ, चालती राहत जाय. किती वेळची उभीच आहे एका जागेवर, कुठं चालली तर. अशी घुमत फिरत नको जात जाऊ आता गावामध्ये. अशी आपल्या घरच्या घरी तिच्या तिथेच फिरत जाय ना. हो आता इकडे चालली होती, तुम्ही भेटल्या, चालली मी घरी. हो जाय जाय घरी जाय, आणि जास्त उचल खाचलचे कामं नको करत जाऊ. हो नाही करत ना. विमला ताई, मा डोक्यात कनी एक प्लॅन आला आहे. काय काय आलं त्या डोक्यात? प्लॅन प्लॅन हे काय होय हो बापा, त्या डोक्यात कसं काय आलं, कुठून आलं? काय कसं येते बापा डोक्यात? हड बापा काय हो कमला, चांगले डोकं गिक्स धुत जाय ना, चांगले शॅम्पून धुत जाय ना. आता पाय पहिल्या राजामध्ये मातीनं धुयात, आता काही शॅम्पून. विमला ताई विमला ताई विमला ताई, काय तुम्ही घरानं लावलं अजून बापा पहिल्या जमान्याचं? ऐका तर खरी, काय ऐका म्हणतो व. चांगलं डोकं धुवा साधारण मस्त साबण नाही तर काळ्या मातीनं धुई तर सारं निघून जाते डोक्यातलं. विमला ताई ते नाही म्हणलं, मला विचार आला. विचार तर समजते तुम्हाला, विचार आला माझ्या डोक्यामध्ये एक. विचार कायचा विचार आला बाबा त्या डोक्यामध्ये? सारं बरोबर आहे तू. आता कार घेतली एवढी मोठी लाखाची, जवळ आले सोन्याची अंगठी दिली, त्या डोक्यात कायचा विचार आला हो बाबा? तो विचार नाही विमला ताई, ते तर माय सगळं बरोबर आहे, पण विमला ताई पार्वतीचा विचार. पार्वतीचा विचार हो, मा डोक्यात भीतीचा विचार आला. मी लेकराचं करून देईन, मग खाणं पिणं कोण करून देईन बिचारीचं? तिची माय नाही आली तर नाही. तो नाही ना विमला ताई, होऊन जाते बरोबर करते, होते सगळं. आहेत बाया गावामध्ये कोणी करून देते. मा विचार मा डोक्यात हा विचार आला का बा, आपण तिचा 7वा महिना कराव. तिले सरप्राईज देवाव मस्त. 7वा महिना कराव ना, काय देवाव तिले? हट बापा विमला ताई, ते म्हणते का नाही करू तर मी बरं ठीक आहे तुमच्या संग डोकं फोडून चला बरं आपण शांताबाई पाशी जाऊ, तिले शांताबाईले म्हणू. चाल बरं चाल, शांताबाईले सांग बापा काय होय. मला तर काही समजत नाही तू काय बोलतो काय नाही. शांताबाई एक काम आहे. काय काम आहे बापा? बोल ना कमला. विमला ताई बापा कोणतं काम आहे असं? बोला. इकडे ये ना शांताबाई, जवळ ते ये. जवळ घे आली बापा. पैशाचं काम होय काय कमला? तू इथं जवळ येऊ शकली असती ना, मला जवळ बोलावतं. नाही हो शांताबाई, पैशाचं काम नाही आहे. तर मी काय म्हणतो, एक मा डोक्यात विचार आला. विचार काय? हे पार्वती 7वा महिना लागला म्हणते तिले. हो लागला. मग तर आता तिच्या संगत बोलत होतो आम्ही, तिकडे उभी होती विमला ताईनं मी. तर मी म्हटलं 7वा महिना लागला का? म्हटलं हो म्हणे लागला म्हणे. तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमाला नेते का म्हटलं तू? तुले करते का म्हटलं तू डोहाळे जेवणाचा कार्यक्रम? कर म्हटलं, केला पाहिजे म्हटलं तू ना. तो नाही म्हणे, आता हे दुसरी खेप होय ना म्हणे, दुसऱ्या खेपीले कोण करते म्हणे. पहिल्या वेळेस बी नाही केला म्हणे, पिंकीच्या वेळेस माई ओटी भरली म्हणे फक्त म्हणे, असा कार्यक्रम की नाही केला बापा म्हणे. आता काय करत म्हणे, आता हे दुसरं वय म्हणे, मला तर पाहिजे नव्हतं म्हणे, पिंकीच्या बाबाने ठेवायला लावलं म्हणे. तशी म्हणे. हो काय, तिचं पहिलेपासूनच मन नाही, पण त्या सीताराम भाऊचं मन आहे काही ना काही बा, पोरग आहे का पोरगी आहे, एक पाहिजे 2 पाहिजे असं तिचं, पण तिचं मन नाही. तर मग काय झालं तर मग त्याच्यासाठी नाही करत. तर मी काय म्हणतो शांताबाई, ते नाही करत तर आपण तिला सरप्राईज देऊ म्हणतो. आपण पुरी तयारी करू ना तिच्या 7व्या महिन्याची डोहाळे जेवणाची. तिच्यासाठी कपडे हे ते मंडप फंडप झुला झाला पुरा, आणि तिला आयता आणून बसू तिला सरप्राईज वाणी. करतो का असं? करू का? तिला सरप्राईज देऊ, लय खुश होईन ते. हो हो शकते तसं सरप्राईज देऊ शकतो आपण, पण कोणाच्या घरी करायचं मग? तुझ्या अंगणात इथं मस्त होईन, इथं तुझ्या अंगणात करतो काय? नाही तर मा घरी बी मस्त होते, मा घरी हॉलमध्ये मजा येईन तिथं. हॉल मा इथं तर त्या बाहेर आहे, मा घरी करू, मा हॉलमध्ये मस्त मजा येईन. लय मोठा हॉल आहे, सगळ्या बाया गी मावन झुला गेला मस्त मावते तिथं करू. जमते ना, चांगला प्लॅन आहे तुया. तर मग आपल्याला खर्च लागन ना वा?
आपण देऊन देऊ ना, सारखा सारखा खर्च, अर्धे तू दे अर्धा मी देतो, होऊन जाते. हा करतो काय? ठीक आहे मग, करून टाकू. चाल मग बाजारात आणि एकखट्टे सामान घेऊन येऊ आपण. मी पुरा पैसा काढतो, पुरा पैसा काढून सामान घेऊन येऊ केवढ्याचं होते तर, आणि मग करून घेऊ आपण. कितीचं झालं तर मग अर्धे अर्धे घेऊन घेऊ नाही पैसे. हा केवढ्याचं होते तर मग जर 5,000चं झालं तर 2.5 मी देऊन देईन तुले. चाल मग आजच घेऊन येऊ मग तिच्यासाठी सामान सगळं, साडी गिडी. मग ब्लाऊज मुन्नीले शिवायला लावून ब्लाऊज देते तिचे शिवून, रातभरात ते ब्लाऊज शिवून देते. आणि तिचं ब्लाऊज बी, तिच्या ब्लाऊजचं माप बी आपल्याला माहितीच आहे. मुन्नीले शिवत राहते तर मुन्नीले आपल्या गावात सारं बायाचं माप तिच्यापाशी आहे. हा हो जमते. चल मग पटकन, आता उशीर नाही झाला पाहिजे. चल मग पटकन घेऊन येऊ सामान सुमान. असं हे होय काय? मग विमला ताई तुम्हाला समजत नाही बापा असे म्हणतो मी. हो मस्त आहे ना. मग पार्वतीला काही सांगत आता? पार्वतीला टायमावर विमला ताई आताच नको सांगा तिले. आपण पुरी तयारी करू, सगळं करून मग तिला बोलावून आणू, मग तिचा शिंगार करून देऊ आणि डायरेक्ट तिला झुल्यात बसू. ठीक आहे. चाल शांताबाई घेऊन येऊ सामान. हो चाल. उभी होती तिथं पार्वती होती उभी, कमला होती तर मी उभी होती. सांग ना काय म्हणतो, काय झालं? असं उभं राहायचं काय माणसासारखं गावामध्ये? आपल्या घरी राहायचं ना, घरी नाही राहायचं का तुम्हाला? बाबा घरी राहतात आणि तुम्ही बाहेर राहता का? शक्य का तुम्हाला? तर मग काय झालं बाबा, मी बाहेर राहतो म्हणजे काय 24 घंटे रातभर बाहेर राहतो का मी? आता जराशी गेली होती बाबा तिथं उभी राहिली तर काय झालं तुले? काहून काय काम पडलं माया? मी शाळेला जाते ना आता. अथर्वला बघा म्हणते झोपला आहे तो आणि उठला म्हणजे मग मला शोधल ना. तुम्ही दिसले का मग तो शांत राहतो, नाही तर रडेल ना मग. बाबा तर काही समजावतच नाही. तुम्ही पण चालले जाता तिकडं. आता अथर्वला बघा मी शाळेला जाते आता. शाळा लागली काय? हा आता काय साठी जातं शाळेमध्ये? आता 27 तारखेपासून लागते काय ना शाळा? आताच लागले काय? काही काम असते ना आई. शाळा बंद आहे, लेकरांसाठी मुलांसाठी बंद आहे, आमच्यासाठी बंद नसतात शाळा. टीचर लोकांना काही ना काही काम असते. काम आहे म्हणून जाते मी. तर चला आता मी काही जास्त बोलत नाही तुमच्याशी आणि अथर्वला पाजा मी जाते. आणि दोन गुड्डी तिकडेच खेळत आहे, राजू तिकडेच खेळत आहे. त्यांना पण बोलावलं ना, त्यांना आंघोळीला पाणी द्या, त्यांना जेवायला द्या की बस. तुम्ही पण बाहेर आणि मुलं पण बाहेर. मला नको सांगू तू पुन्हा. तू 4, 5, 7 वर्ष नाही होती तर म्या कसं पाळलं लेकरायले, म्या सांभाळलं लेकरायले, म्या सांभाळलं ना. तेव्हा तर तुला लेकराची चिंता नव्हती. आता लेकरं करतं काय? सांभाळले ना मॅच आतापर्यंत. त्याला लहानाचं मोठं तर मॅच केलं. आता खेळू दे, जराशी खेळून राहिले तर थंडायचे मग येतात ते घरी, मग अंगाई धुतात ना, जेवते ते. त्याच्या मागच लागतं का निरा? मागच लागतं का निरा? आता इतर असून जातात लेकरं बी. मग वा त्याला बोलू म्हणतो, घरी राह म्हणतो. काय करू आम्ही एकटे? कुठं जाऊ आम्ही? घरी राहू का त्याला बोलवायला जाऊ? बरं मी जाते त्यांना पाठवते घरी, तुम्ही घरी राहा. अथर्वला बघा मी जाते शाळेला. मग लवकरच येऊन जाशील ना? आता लेकरं तर आहे ना शाळेमध्ये. आता शाळेत जाऊन काय करतो? लवकर येऊन जाशील ना का दिवसभर राहायची 5 वाजेपर्यंत? लवकर येते, काही 5 वाजेपर्यंत नाही राहावं लागत. येते मी लवकर येते. ठीक आहे जा मग. पाय तुम्ही अथर्वले. अमाय इंदिरा दोघे सासू सुना इकडे बाजारात काय करून राहिले? धनश्रीला घेवायचं असं काही नाही? हो आता पाय ना, आता डोळे जेवणाचा कार्यक्रम करतो ना, त्याची तयारी करायला आले मी. हिरे म्हणलं चल बाई धनश्री, त्या मतानं तुला काय काय लागते ते तुझ्या मनानं घेऊन घे म्हणलं. तुझ्या आवडीनं साडी गिडी त्याच्यासाठी तिला आणली. आता पाहिजे ते तिला काय बांगड्या बुंगड्या काय काय घेवायचं आहे तर. हो काय तू करून राहिली का हिचे डोहाळे जेवण? चांगलं कर. तू करून राहिली म्हणजे अजून कोण करते डोहाळे जेवणाचा कार्यक्रम? तर मासुलीचे डोहाळे जेवणाचे कार्यक्रम तर मीच करणार नाही, कोण करणार? नाही आम्ही बी करून राहिलो ना डोहाळे जेवणाचा कार्यक्रम. कोणाचा? मनीषा आहे का डबल ना? नाही मनीषा नाही, पार्वतीचा. पार्वतीचा 7 महिना तिची माय करून ना. तुम्ही कोण करून राहिले का? तिची माय नाही करत म्हणते आणि ते नाही करत म्हणते. तर म्या आणि शांताबाईनं आम्ही दोघीने विचार केला की तिला सरप्राईज देवा बा. आता आम्ही सामान सुमान घेवायला आलो तिच्यासाठी. साडी सुडी बांगड्या जे काही घेवायचं तिच्यासाठी घेवायला आलो. घेतो नेतो आणि मस्त लपून छुपून तयारी करतो आणि तिला आयतो बोलावतो आणि तिला सरप्राईज देतो तिच्या डोहाळे जेवणाचा मस्त. असं आम्ही प्लॅन केला म्हणून आम्ही आलो दोघे जणी शांताबाईनं मी. हो काय कधी करता मग तुम्ही? आता मी धनश्रीचा करतो ना मी. आता धनश्रीचा होऊ द्या मग डोहाळे जेवण, मग तिचा करा तुम्ही. नाही तर मग काही एका दिवशी कसं कुठं कुठं जाईल बायका? हा कमला एकीचं उरकू दे. आता धनश्रीचा होऊ दे मग पार्वतीचा. हो ठीक आहे ना, चालेल ना. पण आपण आता आलो तर सामान सुमान तो घेऊन ठेवून देऊ. मग धनश्रीचा झाला का त्याच्या दुसऱ्या दिवशी पार्वतीचा करून घेऊ आपण.
हो चालते तसं. हो ना, चांगलं आहे बापा, करा. मग काय म्हणते, झालं का? काय काय घेतलं तुम्ही? अजून काहीच नाही, जेमतेम आलो बाजारात, आता पाहतो आता. हो घ्या. आम्ही घेतली बाबा, साडी घेतली आणि पिको फॉल करायला टाकली. ब्लाऊज नाही घेत म्हणे ते अर्जंट. ब्लाऊज आता मुन्नीपाशी शिवायला टाका लागन. पिको फॉल करून देतो म्हणे, बाजारातून हिरून या तोपर्यंत करून देतो म्हणे. तर साडी टाकली आम्ही. आता इथून घेतो, काही घेतो म्हणते, काही नेकलेसा फेकलेसा काय घेते तर. हो घ्या, आम्ही तसंच करतो. हो शांताबाई, चाल मग आपण बी पहिले साडी घेऊन पिको करायला टाकून देऊ, पिको फॉल करायला. मग बाजारातून हिंडून जातात, पिको फॉल होऊन जाते. हो चाल, पहिले साडीच घेऊन घेऊ. मग हे सामान बारीक सुरेख घेता येते. आम्ही आल्याबरोबर साडी घेतली बाबा पहिले. हो का? आम्हाला सुचलंच नाही. आम्ही घेतो आता साडी जाऊन. हो घेऊन घ्या. चला, कसा वाटला प्लॅन तुम्हाला? आता पार्वतीला मस्त आपण सरप्राईज देऊ. आता धनश्रीचा डोहाळे जेवण झालं का? पार्वतीचं डोहाळे जेवण आणि सरप्राईज दिल्यावर काय तिचं रिॲक्शन होते येते तर पाहू आपण. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.